प्रिय भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 28 नोव्हेंबर 2024 गुरुवार। चर्च एक रणांगण आहे। बघ, तुझ्याशी एकतेने चांगले लोक कसे जगतात आणि किती चांगले असतात। इवा परमेश्वराने आशीर्वाद दिला, आयुष्य कायमचे। स्तोत्र 133 अध्याय 1 ते 3 वचन। चर्च एक अशी जागा आहे जिथे देवाची पूजा केली जाते, गौरव आणि स्तुती केली जाते। तिथे अनेक पूजा योद्धा दिसतात। पर्यंत आत्म्याने आणि सत्यात परमेश्वराची उपासना करा। तिथे बरेच सुवार्तिक आणि प्रार्थना योद्धा येथून उठतात आणि ते बाहेर जाण्यासाठी आवेशाने भरले आहे जगात आणि आमचा देव परमेश्वर आहे हे सिद्ध करा। आज अनेक मंडळ्या आणि विभागली आहे चुकीची सिद्धांत। काही लोकांची स्वार्थपणामुळे आणि ऐक्य गमावले आहे। काही चर्चांमध्ये निवडणुका जाहीर करणे पुरेसे आहे, जसे की सर्व वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी पुरेसे आहे। जातीवाद म्हणून धर्मसंबंधी आणि स्थितीतील लोभ, अशा प्रकारे सैतानाने चर्चला युद्धक्षेत्रात बदलले। आयनी मार्कमध्ये आपल्याला अनेक सैतानाचे मंदिर दिसू शकते। ते काळ्या रंगात आणि सैतानाची उपासना करतात। त्यांनी अनेक श्लोकांचे उच्चाटन केले आणि सैतानाचे नाव उचलले। ते मानवी बलिदान देखील ऑफर करण्यास संकोच करत नाहीत। जसे की आपण ख्रिस्ती एक पवित्र बायबल असतो, त्याप्रमाणेच त्यांच्याकडे एक सैतानिक बायबल देखील आहे। परमेश्वराच्या मंडळीचा नाश करण्याची त्यांचा संपूर्ण हेतू आहे। परमेश्वराच्या सेवकांचा नाश होईल आणि जग पूर्णपणे सैतानाचे आहे आणि खेदजनक आहे की चर्चने त्यांचे लवकर प्रेम गमावले आहे। एकदा देवाची माणूस म्हणाला, देवाने जगातील मंडळी स्थापन केली, पण जग चर्चमध्ये येऊ नये। जगात पाण्यात आहे, पण पाणी जगामध्ये येऊ नये। देवाची मुलांचा संपूर्ण उद्देश बचाव करणे आवश्यक आहे। जे लोक नरकात जातात आणि त्यांना स्वर्गात आणतात, प्रभू म्हणतोय ते पवित्र असेच आहे आणि या काळावर मी माझ्या मंडळीची पूर्तता करीन आणि हृदयाची दरवाजावर हल्ला करणार नाही। मत्ती 16 अध्याय 18 वचन। आपल्याला आपल्या युद्धाच्या सत्रे माहीत असणे आवश्यक आहे, म्हणून तू ते सत्याच्या कटीने बांधून ठेव आणि तुझे पाय धुतलेस आणि शांततेच्या सुवर्तमानाने आपले बाहेदडकी परत असत। सर्वांत विश्वासाचे ढाल घेऊन तू दुष्टाच्या सर्व आगीच्या डोंगरावर बुडवू शकील आणि धारणाचे हेल्मेट द्या आणि आत्म्याचे तलवार, जे देवाचे वचन आहे। एफेसियर 4 अध्याय 14 ते 17 वचन। देवाची मुले, परमेश्वर देव तुझ्याबरोबर आहे, आपल्याला विजय देण्यास आपल्या सर्व लढ्यात। पुढील ध्यानासाठी वचन, देवाची स्तुती करणे आणि हसणे पक्षात सर्व लोकांसह आणि जे तारले जात होते त्याने दररोज चर्चमध्ये जोडले। प्रेषिताची कृत्ये 2 अध्याय 44 वचन। दिवसासाठी बायबल वाचन, सकाळी एजेकिएल 33 अध्याय 34 अध्याय, संध्याकाळी 1 पीटर 5 अध्याय। धन्यवाद।